थँक्यू. तर काय सुंदर वाटतोय बघा ना विजय स्तंभ. अरे थांबा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज दिवस दुसरा आहे, आज संडे आणि आज आपण थांबलो आहोत मयूरच्या मामाच्या घरी. सो काल पूर्ण पावसाने मंडप वगैरे थोडासा असा एकदम हे झाला, जसा पडलाच वन साईड, कारण खूप वादळ आणि पाऊस आणि सगळं हे घर होतं. आणि मी रात्री सगळं दाखवायचं होतं मला, पण ठीक आहे म्हटलं आता एवढा अंधारात काय काय दाखवणार. तर वरती टेरेस आहे, ठीक आहे, तिथे रात्री आम्ही तिकडे झोपलो होतो आणि काय झोप लागली आहे, एकदम मोकळं आणि एकदम असं बोलतात ना पीसफुल, शांत एकदम. तर रात्री झोपलो, आता उठलो, आता सकाळचे 8:30 झालेत. समोर तुम्ही बघताय की हा ओढा आहे, छोटासा नदी ओढा काय मला म्हणतात काय माहीत नाही, पण आहे छोटासा आहे. आणि इथे वाटतं मामाची छोटीशी अशी शेती कसली तरी, विचारू आपण थोड्या वेळात मामाला. चला आता आपली मॉर्निंग तर झाली आहे आणि आपल्या गाडीकडे जाऊन येऊ, कारण काल रात्री गाडी आपण आल्यानंतर तिकडे लावली आहे. चला गाडीकडे जाऊन येऊ. काल रात्री पाऊस पण पडला होता वाटतं, गाडीवरचे शिंतोडे दिसतात आहे. काल गाडी लावली होती इकडे आणि काय म्हणजे यार काय बोलू, काय गाडीने परफॉर्मन्स केला आहे काल. बोलतात ना एकदम आपल्या प्रॉपर बजेटमध्ये आपण गाडी घेतली, त्याच्यामुळे बोलतात ना एकदम आपल्याला सॅटिस्फाय आहे. गाडीचा परफॉर्मन्स, ॲव्हरेज, ड्युरॅबिलिटी आणि पॉवर मेन म्हणजे, तर सगळ्याच गोष्टी आपल्याला ज्या हव्या होत्या त्या प्रॉपर आहेत. सो बरं वाटलं, म्हणजे ड्राईव्ह करून बरं वाटलं. एवढ्या दिवसांनी थोडासा पाय दुखला माझा, पण ठीक आहे, ते एवढ्या दिवसांनी होतंच. तर सगळे उठलेत ऑलमोस्ट, आता झाली आहे सकाळ. थोडं थोडं हळूहळू जे जे भेटतील दाखवेलच नाही मला. आता आजचा प्लॅन काय, आजचा प्लॅन आहे आता दगडूशेठ हलवायला आम्ही जाणार होतो अनफॉर्च्युनेटली. तर मयूर काय बोलतो आहे की तुम्हाला तिकडे संडे असल्या कारणामुळे तुम्हाला जास्त ट्रॅफिक रश आणि गाडी लावायला जागा भेटणार नाही मेन. तर मी म्हटलं की मग काय करायचं, आता इथे रस्त्यामध्ये भीमा कोरेगाव पण आम्हाला स्तंभ दिसला. म्हटलं काय करायचं. मग तो काय बोलला, एक काम करा, रांजणगाव इथं आहे, ठीक आहे, हे रांजणगावच आहे पुढे, ते रांजणगावचा गणपती तुम्हाला बघता येईल. म्हणजे अष्टविनायकापैकी एक रांजणगावचा गणपती बोलतो आपण तिथे, तर तो बघता येईल. तर मग तसा काहीतरी प्लॅन आहे. तर आता चला सकाळ झाली, पटकन वेकअप वगैरे करूया, आंघोळ वगैरे करूया, नाश्ता करूया आणि देन मी भेटू. कारण मोबाईलला पण पटापट चार्ज करायचं, कारण दिवसभर आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, तर मोबाईलला पण चार्ज करूया. चला आता मी जातो घरामध्ये, फ्रेशअप होतो आणि मग भेटतो. चला तर आता हे आपलं घर आहे, घराचा थोडासा होम टूर तुम्हाला शॉर्टमध्ये देऊ. हा हॉल आहे, ठीक आहे, आणि इकडे सगळे झोपलेत. हा एक इथं छोटासा एरिया आहे, किचन. कोण, मी इकडे होतो, व्हिडिओ करत होतो. हां, गुड मॉर्निंग. तर इथे सगळं आहे, इथे वॉशरूमचा एरिया आहे. हे थोडंसं आपल्या घराचं बॅकयार्ड आहे, मस्तपैकी गरम पाण्याची सोय इथे केली आहे मामाने. इथे मामा वाटतं गाईला काहीतरी चारा का काहीतरी देतात ते. जाऊया खाली आपण मामांशी बोलूया. मामा हे कसलं शेत आहे, म्हणजे काय कसलं हे घास आहे, मेथी घास म्हणतात त्याला. हां, हे 3 वर्ष चालतं. 3 वर्ष 3 वर्ष याला कापायचं. म्हणजे म्हणजे गायींसाठी आहे का? गायांसाठी घास. अच्छा, मला वाटलं एखादी भाजी आहे, मला असं वाटलं. याची भाजी पण करतात, त्याला घासाची भाजी म्हणतात. हां, अरे मेथी घास. मेथी घास, हा, त्याला मेथी घास म्हणतात. म्हणजे गायींसाठी पण आहे ना, आपण खाऊ पण शकतो असं. खाऊ शकतो, पण आपण हे नाही. मग आपल्याला तर कोणतं ते कवळं घे ना, हां हां, ते कापायचं आणि त्याची भाजी बनवायची. अच्छा, आणि ती खाली जी केली ना, ते जनावरांकरता मका केलेली. अच्छा अच्छा, हां, म्हणजे एवढं आपलं आहे का हे? हो हो. आणि तळ्याच्या पलीकडे दिसतं ना, अच्छा, हा, तिकडं पण मका केलेली. त्या साईडला. हा हा, मस्त मस्त. हे पेंड आहे, शेंगदाणा पेंड. शेंगदाणा, शेंगदाणा पेंड आहे. अच्छा अच्छा, म्हणजे शेंगदाण्याची बनवतात का? शेंगदाण्यापासून तेल तयार होतं ना, तेल, त्याचं जे काही चोथा उरलेला आहे ना, हां हां, तो हा. याच्यामध्ये क्वालिटी असते वेगवेगळी. आता हे प्युअर शेंगदाणा पेंड. हां, हा, त्यामुळं त्यांच्या अंगी म्हणजे अच्छा, म्हणजे त्यांच्यासाठी पौष्टिक आहे, पौष्टिक. गाया पेंड गुरांसाठी. कसं म्हणतो ना, आंबवण. अच्छा, हां. मग हे पेंड. मान्य, खूप चांगली माहिती दिली यार, असं एकदम इन डेप्थ. कारण घास मला वाटलं मेथी आहे किंवा अशी काही पालेभाजी आहे, पण प्रॉपर माहिती दिली. कारण हे तिकडची जी प्युअर माणसं असतात ना, त्यांना चांगलं माहिती असतं की ते काय, म्हणजे कोणती गोष्ट लावल्यावर कोणती गोष्ट येते
हे पण लय महत्त्वाचं आहे शेतीमध्ये. नाहीतर आपण यार आपल्याला काय, आपल्याला फक्त दिसतं हिरवं आहे म्हणून भाजी आहे, पण त्या भाजीचा पण प्रकार आहे की ते गुरांसाठी वेगळी असते. हे अशाच छोट्या छोट्या गोष्टी आहेत यार की अशा एक्सप्लोअर करायला भेटतात. ते मला लय आवडतं असं ऐकायला. काय भेटलं? पोही. किती आणलं पोहे? जरा भाजीवाल्यासाठी थांबावं लागलं 5 मिनिटं 10 मिनिटं सॉरी 15 मिनिटं. काय घेवला? स्कॉर्पिओ भाजीवाला. भाजीवाला भाजी घेऊन स्कॉर्पिओने आलाय. बाप रे, पटेली देख भाई की. हा अरे तिकडं ना आम्ही खाली ना उतरलो. A few moments later. चला आंघोळ वगैरे आटपली आपली आणि थोडंसं मॉइश्चरायझर लावलं कारण भरपूर बोलतात नाही ते ऊन पण आहे, तर म्हटलं जरा थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेऊ. हे लोक पण उठलेत आता. हां ना, आता फक्त विना राहिला आहे, बाकी थोडे आपले हे दोघं गेलेत तिथे तळ्यावर. तर येतील ते आले का मग आपण नाश्ता वगैरे करूया, निघूया. रे जाळं बघा, जाळं मोबाईलचं जाळं. चहा आलाय मस्तपैकी आता. गावचा चहा वेगळा जरा. एकात घे ना. छान पोहे आलेले आहेत मस्त. आणि ते दोघांना ते कमीच आहे, अजून एक घेऊ शकतो आम्ही. तरी रस्सा, तरी पोहे झाले निलाडस. जरा मस्तपैकी तरी टाकू आपण पोह्यावर या ठिकाणी. A few moments later. तू गाडी काढायचं स्टार्ट केलंय आम्ही, तू नंतर क्रॉप कर. सांगतो तुला. आम्ही दोघं अशी येतो. चावी दे. चल गाडी निघा. तऱ्हेने सुरुवात झाली आपली तळ्याकडे जाण्याची. ऊन आहे म्हणून डायरेक्टली आपलं फुल टावेल वेल लेके तळे पे. इथं आमचं रान. नजर जाईल तिथे नजर जाईल तिकडे आपलं रान. सेम सेम सेम. पाण्याच्या मध्ये मध्ये हापशा एकदम. लाईनीत टाकायला बोलतो. 7 झाड होते लाईनीत, हा. सगळे आंब्याची झाड आहेत. आंब्याची हा. ती गेली जळून. मग आता ते मामा पण सांगत होते झालं ते गेलं. एवढ्या आतमध्ये, म्हणजे त्याच्यातून हापसायचं आणि पाणी बाहेर काढायचं एवढं. हापसून एवढं पाणी झालं. ओके, अच्छा तो हापसा स्वतः हापसतो. ओके, नाव आहे कॉटीट की तो पाण्यात काय कळलं का, की तो स्वतः हापसतो आणि पाणी काढतो. तू आणि किती जाऊ. आम्ही झालोय पप्पाचे परा. चला वन. ड्रेस कमी आणले, कपडे नाही A few moments later. पटापट तयारी करू, निकलू. A few moments later. चला आता मी रेडी वगैरे झालोय. आता रांजणगाव पहिला स्टॉप आहे आपल्याला. नेमचं चाललाय टाइमपास. पटापट झालं पाहिजे, नाहीतर लय ऊन होईल आणि आपल्याला मुंबईला जायला उशीर. गाईस घाई करूया. आता मी आणि विना गाडीमध्ये हे सगळं सामान वगैरे सगळं टाकून घेतो, कारण 11 वाजून गेले तिथेच. चला एक टाकायला घ्या. बापरे, हीट बघ गाडीमध्ये किती. हो हो हो, चला बाय बाय. व्हिडिओमध्ये आहात तुम्ही, व्हिडिओ बघा. चला बाय बाय. चला मामा मामी निघू. हो निघतो, कारण आता पुढं जायचंय थोडंसं. नाही जेवणाचं काय नाही, पाया पडतो मामा. असू द्या बाबा, तुम्ही लय चांगला पाहुणचार केला. बरं वाटलं तुम्हाला भेटून. पहिलीच भेट आपली. मस्त वाटलं भेटून. चला तुमचे ते हिडप माझ्या फोन नंबर मध्ये आहे. हा दे, सांगेल ना मयूर, तुम्हाला देईल ना, पाठवून देईल. चला येऊ का. चालेल, एक फेरी मारू ना. सकाळी थंडी वाजते तसं दुपारी ऊन पण आहे. वाजलेत 11:30 बरोबर झालेत. फोन कर निघालास आणि तू सांभाळून नाही जा कुठं घुसू नका. एवढं आतमध्ये सरळ निघा. चालेल. आता इथून बघू रांजणगाव बघतो. चले मयूर येऊ, भेटतो ना तुला. फोन कर, आलास की फोन कर. आलास की फोन कर पोहोचल्यावर. चालेल चल. पण गावाची कमान पास केली आहे आणि आता आपण टुवर्ड्स निघतोय रांजणगावला. आणि रांजणगाव किती दाखवते आपलं किलोमीटर? हार्डली अर्धा तास दाखवते. ठीक आहे, अर्धा पाऊण तासाचा आहे ट्रॅव्हल. आणि मग रांजणगाव करून भीमा कोरेगाव ना. हो, तर रांजणगाव करूया
आणि डायरेक्ट मग भीमा कोरेगावच्या दिशेने आपल्याला रस्त्यातच पडणार आहे. चला फायनली पोहोचलो आपण श्री महागणपती रांजणगाव इथे. आणि आता गाडी पार्क केली आहे. आता बघूया आतमध्ये जाऊया. आपण आपल्या गाडीला घेऊन आलो आहोत रांजणगावला म्हणजे महागणपतीला. चांगला एंट्रन्स दिसतोय एकदम. फोटो काढूया ना. आता आलो आपण इकडे. इथे मोरेश्वर, सिद्धटेक, पाली, बल्लाळेश्वर, वर्धविनायक, थेऊर, चिंतामणी, लेण्याद्रीला मी गेलो आहे. आणि ओझरला पण गेलो आहे. आणि रांजणगाव 3 गणपती केले. 3 गणपती झाले. तुमचं नाव हेच आहे का असं विषय? हा ना, भाग्यश्रीला जवळचा हे. तर बाई मी पण माझ्या बायकोला किती वेळा, मी 2-3 वेळा बोललो की नाही, तिला विश करतो. खूप स्पेशल मोमेंट असते त्याच्यासाठी. मग आता बघा इथे लाईव्ह स्क्रीन आहे. तर तिला विश करतो यार, भाग्यश्रीला मिस करतो. कारण तिचं एक खूप असतं असं की नाही का, जवळून असं गणपतीला खूप अटॅचमेंट आहे. आई भाग्यश्री पाहिजे होती. तिला प्रॉपर म्हणजे बघता पण आलं असतं आणि बोलतात ना एक चांगलं झालं असतं. अष्टविनायकापैकी रांजणगाव ना एक ते एक झालं असतं. वी मिस यू भाग्यश्री. सगळेच. चला आता इथूनच दर्शन घेतलंय. बघूया आता पुढे काय ते छोटं मोठं काय एक्सप्लोर करूया. चलो. अनफॉर्च्युनेटली मंदिर बंद आहे काही कामामुळं म्हणजे रिनोव्हेशन वगैरे चालू आहे. बरोबर ओळखलं म्हणजे त्याने बरोबर. आपण बोलतोय की कदाचित त्या नसतील, बरोबर ओळखलं. चला बऱ्याचशा फोटो नंतर मंदिर तर बंद होतं मग फोटो वगैरे सगळे काढून घेतले. चला बसले. कुठं? भीमा कोरेगाव ना. आता बाय बाय रांजणगाव. पहिल्यांदा आलो आम्ही इथे पण तुम्ही दर्शन नाही दिलं बाप्पा आम्हाला. ठीक आहे, रेनोव्हेशन चालू होतं त्यांचं, कोई गल नाही. हा ते पण आहे. चला निघूया आता. गाडी तू गेली नीलम? ना मी पण पहिल्यांदाच. कारण मी 1 जानेवारीला असतो निश्चय जायचा पण एवढं ट्रॅफिक गर्दी त्याच्यामध्ये प्रॉपर दर्शन नाही भेटत. भारी वाटतोय रे. पूर्ण 1 तारखेला पूर्ण फुलांनी सजवतं त्याला. गाड्या इकडेच लावू शकतो. बंद आहे काय? हे नाही माहिती रे. पहिल्यांदा आलो मी पण पहिल्यांदाच आलोय. मला वाटलं थांबवली असताना. हा बरोबर आहे. सगळेच माझ्या मते सगळेच पहिल्यांदा आलेत भीमा कोरेगावला. आणि जे की खूप चांगल्या आपण बोलू शकतो चांगल्या टायमाला. कारण 1 तारखेला भरपूर गर्दी असते. इथं उभे राहायला आणि गाडी पार्किंग तर इथं दिसणारच नाही तुम्हाला. एवढं जाम असतो रोड. आणि लकीली आपण आजच्या दिवशी आलोय. अनप्लॅन बोलू शकतो. आलो बाबा, जवळ आहे तर म्हटलं बघूनच जाऊ. चला इथं जरा थोडं बॅरिगेटिंग आहे. मस्त आहे. माझ्या आयुष्यात ते पहिल्यांदा आलोय. किती मोठा आहे. समोरून एकदम ह्यूज आहे. एकदम असं ह्यूज आहे. काय सुंदर वाटतोय बघा ना विजयस्तंभ जवळून. आणि एकदम नीट अँड क्लीन बघायला भेटते. एकदम खूप छान आणि भारी वाटतंय बघायला. इथे जसं तुम्ही बघताय की रोल ऑफ ऑनर म्हणजे इथे सगळं व्यवस्थितरित्या असं सगळं मेन्शन आहे. होप कॅमेरा जेवढा जस्टिस कर सकेल तेवढं मी दाखवू शकेल. आणि ऊन भरपूर आहे. आता काय करू शकत नाही पण आता आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. एवढा उंच आहे तो. पहिल्यांदा इकडे आलो आणि भारी विजिट झाली आपली. प्रदक्षिणा तर झालीच पाहिजे आपल्या विजयस्तंभाला. सगळं लिपिकमध्ये बघा ना, ती लिपिक लिहिली आहे त्यांची नावे वगैरे. मोजे कोरेगावे येथील इंग्रजी लोक लढा इंतर्जय मेळ ऊन पडलेवजी जखमी झालेल्यांचे नाव. म्हणजे आय गेस मी काही चुकीचं नसेल वाचलं तर त्यांची नावं वगैरे सगळी इथे मेन्शन आहेत. आणि ती लढाई होती 500 महार विरुद्ध
अरे 25,000 पेशवे. 500 महार विरुद्ध 25,000 पेशवे. पेशवे त्यांनी कसं कापलं कापलंय सगळ्यांना. आणि हे फक्त आणि ते 500 बंधनं महार होते ते. आणि मला इथं ह्या जागी येऊन अशी एक एनर्जी आली ना, अंगावर काटा येतोय असं बघूनच. 500 लोक भाई, 500 लोक म्हणजे काहीच नाही. 25,000 लोकांना कापलंय. कप्ताना अस्तव साहेबांचा स्वाधीनंतर मुंबई सकाळच्या, म्हणजे त्यांची मराठीच भाषा आहे पण जरा थोडीशी वेगळी भाषा आहे. सहन सवी 1822 शके 1743. खूप म्हणजे असं भारी वाटतंय बघायला. आणि हा विजयस्तंभ असाच अजरामर राहायला पाहिजे आणि लाखो करोडो साल हा असाच राहायला पाहिजे. त्या 500 महारांनी, त्या वीरांनी, ते जे शूरवीर होते त्यांनी खूप दिले. सो हा असाच धडकत राहायला पाहिजे. ऊन पाऊस वारा हा असाच खात राहायला पाहिजे आणि यांनी जिद्दीने प्रत्येकाला प्रेरित केलं पाहिजे असं मला वाटतं. सो मला आज इथं येऊन मला खूप असं बोलतात ना, एनर्जेटिक फील आली. एक चांगली ऊर्जा बोलू शकतो आपण. आता स्तंभाच्या खाली जरा बसलो आहे, झाडाखाली. आणि आता मिस्टर विनय आपले बंधू यांनी ठरवलं आहे की वंदना घ्यायची, की जी की खूप चांगला हा विचार आहे. तर प्लीज तुम्ही वंदना कॅरी करा, म्हणजे आम्ही तुमच्या सोबतच बोलायला सुरुवात करतो. नमामि बाय मागून घे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि साधु. फोटो काढूया आणि निघूया, कारण ऊन भरपूर झालं. पटकन पोहोचायचं आहे घरी. आपण आलो आणि पटकन दर्शन घेतलं मोकळी, कारण असं दर्शन कोणाला भेटत नाही माझ्या मते. आणि व्हिडिओमध्ये बघितलं ना, बौद्ध साहित्य भंडार. अरे वा. दादा एकदा ना हा फ्लॅग द्या ना. हा ते नवीन देणार आपल्याला. ते तिथं त्यांचं डिस्प्ले आहे. 100 छान आहे. चला आता हा एक फ्लॅग घेतला आहे मी गाडीला लावायला आपल्याला कारमध्ये मागे. हे मी देतो नीलम, था मागं. अगं हे वाय ब्रदर्स डे, माझ्या बहिणीने मला बघा फ्लॅग घेऊन दिलाय. हवं टी शर्ट काय, हे काय, आणि हे 150. हे एक फ्लॅग घेतला नीलमने मला आज. ब्रदर्स डे ना, तर त्यानिमित्ताने छोटंसं घेत. टाईम अपडेट 2:30 वाजलेत, म्हणजे ऑलमोस्ट 2:45 होतात. आणि आता थांबलो एका जागी जेवणासाठी, कारण भूक लागली सगळ्यांना. आणि घाम म्हणजे किती पण AC लावा, एवढं ऊन आहे की ते स्वेटिंग आणि बोलतात ना ह्युमिनिटी जास्त. A few moments later. हॉटेलचं नाव नाही माहिती आम्हाला. हॉटेलमध्ये बसलो जेवायला. थँक्यू. तर व्हेज थाळी आली आहे मस्त आपली. बघता बघता चिकन हंडी आली आहे. जी क्वांटिटी काय आहे बाई, एवढी क्वांटिटी पण. चिकन लेग पीस. इथे माझी व्हेज थाळी खातोय, चांगली क्वांटिटी. जेवून घेऊ. आता निलेश इथून निघतोय, कारण आता त्याला जायचं आहे कोथरूडला. ठीक आहे. निलेश आणि अमृता दोघं निघतात आहे. आणि आता आम्ही इथून निघतोय टुवर्ड्स मुंबईला. चला चल निल्या, हळू जा, सावकाश जाण, फोन कर पोचला की. पोचला की मस्त आपलं मस्त ड्राईव्ह दोन्ही झाले. आणि आता हा इथून जाणार ऑफिसला त्याच्या सकाळी. आता इथं कोथरूडला त्याचा स्टे, त्याचं ऑफिसचं तिथंच त्याचा रूम आहे. आणि आता हा आपल्याला डायरेक्ट शुक्रवारी भेटेल निल्या. आणि बाकीचे आता बसलेत गाडीमध्ये. चले निल्या, येऊ का? फोन कर, पोचला की फोन कर. चला अमृता, चलो बाय बाय. सुसाक पेट्रोल भरू आणि निघू. बाय बाय. ए टाटा कर. चला काय दादा, एक सेकंड फ्यूल अप करून घेतला आपण. 5:45 झालेत.
बेल्ट घाल रे, बेल्ट घाल. तळेगाव टोल नाक्याला आलो. 5 वाजले आणि गणपती बाप्पांची खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे. इथे मूर्ती दिसते. दिसते भारी वाटते, एकदम मोठी मूर्ती आहे, एकदम वरती आहे, एकदम टोकावर. चला काय आता निशी सागर थोडं थांबलो आहे, खालापूरच्या थोडंसं पुढे आहे आणि थोडंसं फ्रेशअप वगैरे होऊ, टॉयलेटला वगैरे जाऊन येऊ आणि मग चहा वगैरे घ्यायचा प्लॅन आहे. तर थोडंसं आळस आहे, चहा वगैरे घेऊ. पुढे इथं नाही, आता कुठं बघणार काय, जाऊ दे. चला आता 1 प्लेट मूग भजी घेतलीत. इधर विनाय घ्या, पुढं. चला तर आता आम्ही बसलो निशी सागरच्या समोर मस्तपैकी. हे ऑडिओ बिल झालं आहे सगळीकडे, असं टून्स वगैरे लागल्यात सगळ्या. नीलम बसली इथं चहा पीत, माझा चहा चालू आहे, यांची भजी आहे, 2 जण आहेत. कुठून? अरे टून आहे बाई, हे दिसतं वाजलेत 6:45 वाजलेत आणि चहा कॉफी सगळं घेऊन झालं. गाडीजवळ आलो आहोत आणि ढग काय बघताय तुम्ही यार, काय ढग वाटतात ते चारही बाजूने असे एकदम गडद. आणि एक तर बाजूला इन्स्ट्रुमेंटल आहेच, चांगलं वाजतंय. आता कसं बोलला, आता बोलतो नाही ते आता लॉक नव्हतं. चला आता निघूया. जरा आळस आल्याला, थोडासा जरा चहा वगैरे घेतला, आता जरा फ्रेश वाटतं. चालेल, जा सांभाळून. चलो बाय बाय. चला आता राधिकाला ड्रॉप केलंय. चला बाय बाय, बाय, थँक्यू. भेटू. A few moments later. निघते. चला आता काय बाय बाय घेऊया. आता मी पण जातो, फ्रेश होतो पहिला. हो मी सांगतो. चालेल, चल मॅसेज कर, सांग केलं. चला आता मॅडमला सोडलं, आता गाडी कुठेतरी लावू मस्तपैकी. आता पहिलं बघावं लागेल मला गाडीसाठी जागा. 9:15 होत आले. मला लास्ट ड्रॉप केलं, बाकी सगळ्यांना ड्रॉप करून आता मी गाडी लावली आणि 9:15 झालेत आपल्याला. सकाळी 11:30ला निघालो होतो, आपण ही जर्नी स्टार्ट केली होती आणि सगळं प्रोग्राम जो होता सगळं व्यवस्थित आटपून आपण जसं तुम्ही बघितलं आज दिवसभर आपण रांजण गणपती बघितला. पण अनफॉर्च्युनेटली काहीतरी बोलतात ना, तिकडे रिनोव्हेशन असल्यामुळे आपल्याला जमलं नाही. त्यानंतर भीमा कोरेगावला गेलो आणि तिथून मग जेवण वगैरे सगळं आपली पूर्ण जर्नी तुमच्याबरोबर मी शेअर केली, जेवढी मला जमली तेवढी. कारण मी स्वतः ड्राईव्ह करत होतो आणि प्लस मग सगळेच म्हणजे थोडंसं डिफिकल्ट होतं, पण जेवढं जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.